छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरची अटक अटळ आहे। हायकोर्टानेही प्रशांत कोरटकरला दिलासा दिलेला नाहीये। कोरटकरच्या अटकपूर्व जामिनाची सुनावणी हायकोर्टाने सोमवारपर्यंत लांबणीवर टाकली आहे। गेला कोरटकर कुणीकडे? हायकोर्टाचा प्रशांत कोरटकरला दिलासा नाही। प्रशांत कोरटकरची अटक अटळ। अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी धावाधाव करणाऱ्या प्रशांत कोरटकरला हायकोर्टाकडूनही दिलासा मिळालेला नाहीये। त्यामुळे प्रशांत कोरटकरला केव्हाही अटक होऊ शकते। कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने नुकताच त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता। न्यायालयाच्या निर्णयानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त केली जाते। असं असतानाच कोरटकरने थेट हायकोर्टात धाव घेतली। दरम्यान कोरटकरच्या जामीन अर्जावरील सुनावणी हायकोर्टाने सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे। त्यामुळे कोरटकरची अटक अटळ। छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी प्रकरणात कोरटकरवर गुन्हा दाखल आहे। शिवरायांवर आक्षेपार्ह टिप्पणी आणि इंद्रजित सावंतांना धमकी दिल्याप्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल आहे। कोल्हापूर सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळलाय। कोरटकरकडून अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेण्यात आली। हायकोर्टाकडून कोरटकरला दिलासा मिळालेला नाहीये। हायकोर्टाकडून कोरटकरच्या अर्जावरील सुनावणी लांबणीवर टाकण्यात आली। कोरटकरच्या अर्जावर आता सोमवारी सुनावणी होणार आहे। त्यामुळे प्रशांत कोरटकरची अटक अटळ मानली जाते। कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही, शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना अटक होणारच असं सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलंय। निश्चित पकडला जाईल। कायद्यासमोर कोणी मोठं नाहीये आणि शिवाजी महाराजांचा अपमान करणार तर बिलकुल नाही, त्यांना अटकी होणारच आहे। तर दुसरीकडे प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करत मराठा क्रांती मोर्चानं जालन्यात आंदोलन केलं। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। माननीय न्यायालयानं त्याला कसल्याही प्रकारे संरक्षण दिलं नाही, परंतु आजची सुनावणी जी आहे ती सोमवारपर्यंत पुढे ढकललेली आहे। पोलीस त्याला कुठल्याही क्षणी अटक करू शकतात, परंतु तरीही या राज्याचे पोलीस गृहमंत्री त्याला अटक करत नाहीत आणि त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी त्याच्या विरुद्ध गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्याला तात्काळ अटक केली पाहिजे आणि राज्य सरकार जी बोटछिपी भूमिका त्याच्या संदर्भात घेतोय त्याला विरोध करण्यासाठी, त्याला निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी धरणे आंदोलन या ठिकाणी जाहीर केलंय। 25 फेब्रुवारीला गुन्हा दाखल झाल्यापासून कोरटकर फरार आहे। अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतरही प्रशांत कोरटकर पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे प्रशांत कोरटकर कुठे लपून बसलाय की जो पोलिसांना सापडत नाही असा प्रश्न उपस्थित होतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।